नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। इंधन बचत ते नीट पेपरफुटी महत्त्वाच्या विषयांवर राज्यमंत्री योगेशदादा कदम यांची प्रसार माध्यमांशी खास बातचीत। पंतप्रधानांच्या आव्हानाला उदय सामंत यांचा प्रतिसाद। प्रशासकीय प्रवासासाठी आजपासून ईव्हीचा वापर। शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी पूरक व्यवसायांना गती द्या, मंत्री भरत शेठ-गोगावले यांचे फलोत्पादन विभागाला निर्देश। जंजिरा किल्ला परिसरात 111 कोटींच्या ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटीचं लोकार्पण, पर्यटन आणि रोजगाराला मिळणार मोठी गती। आणि रोटरी स्कूल खेडच्या सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 12वी वाणिज्य शाखेच्या 100% गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत यशस्वी शानदार निकाल। आता पाहूया सविस्तर वृत्त। जागतिक स्तरावर निर्माण झालेली युद्धाची परिस्थिती आणि इंधनाचा मर्यादित पुरवठा लक्षात घेता नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करावा असं आवाहन राज्याचे गृह, शहरे, महसूल आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरातील इंधन पुरवठ्यावर झाला असून अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती आहे। भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत असली तरी भविष्यातील कठीण काळाची पूर्वतयारी म्हणून अनावश्यक प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। दुसऱ्या बाजूला कोकणासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आणि बागायतदारांचं अतोनात नुकसान झालंय। यावर भाष्य करताना मंत्री कदम म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मदत जाहीर केली आहे, परंतु नुकसान पाहता या मदतीत आणखी वाढ करण्याची मागणी आपण सरकारकडे करणार आहोत। तसेच नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणावर त्यांनी संताप व्यक्त केला। लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य या परीक्षेवर अवलंबून असतं। वर्षभराची मेहनत एका चुकीच्या घटनेमुळे वाया जाते। हा अत्यंत संवेदनशील विषय असून सरकार याकडे गांभीर्याने पाहतंय। या प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी शासन विशेष उपाययोजना करेल असंही त्यांनी ठामपणे सांगितलं। पाहूया या सर्व प्रकरणावर नेमकं काय म्हणाले आहेत राज्यमंत्री योगेश कदम। या ठिकाणी देशाचे पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे की पेट्रोल डिझेल जपून वापरा, त्याच्यामुळे लोक पॅनिक झालेले आहेत। अनेक ठिकाणी पेट्रोल मिळत नाही, काय सांगा? ते मला वाटतं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे, जी काही जागतिक स्तरावरती परिस्थिती उद्भवलेली आहे त्या अनुषंगाने जर का भारताच्या शेजारील देशाची जर का आपण परिस्थिती पाहिली तर अतिशय बिकट आहे। 20-25 दिवस महिनाभर काही ठिकाणी तिथे पेट्रोल उपलब्ध नाही आहे, डिझेल उपलब्ध नाही आहे। परंतु अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये देखील भारताची अर्थव्यवस्था ही सुस्थितीत ठेवण्यामध्ये आपलं सरकारनं 100% यशस्वी झालेलं आहे अजूनपर्यंत। परंतु भविष्यामध्ये कदाचित कठीण काळ येऊ शकतो, त्याची पूर्वतयारी असली पाहिजे, त्याची मला वाटतं जाणीव ही जनतेपर्यंत आली पाहिजे। ह्या अनुषंगाने माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काय आवाहन केलेलं आहे त्याचं पालन आपण करायला हवं। आणि शेवटी ही परिस्थिती काही भारतातच नाही, जगामध्ये अनेक देशांमध्ये ही स्थिती आहे युद्धामुळे, म्हणून त्याची काळजी घेण्याच्या पोटी मला वाटतं आपल्या पंतप्रधान साहेबांनी जे काय आवाहन केलेलं आहे ते योग्य आहे। जिल्ह्यामध्ये आता पेट्रोल तुटवडा होतोय, चिपळूणमध्ये सुद्धा एकच पंप चालू आहे, अनेक ठिकाणी रांगसरांग आला दिसून येतात, लोक पॅनिक झालेत, काय सांगा त्यांना? मला वाटतं जपून पेट्रोल वापरणं ही एक काळजी आपण सर्वांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे। का होतं हे लक्षात घेणं पहिल्यांदा आवश्यक आहे। त्या फक्त भारतातच होत नाही आहे, जगामधल्या बहुतांशी देशामध्ये ही परिस्थिती आहे आणि कशामुळे ती युद्धामुळे आहे। आणि शेवटी युद्ध काय आज त्या युद्धावरती आपला थेट भारतावर तसा कंट्रोल नाही, परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी जपून पेट्रोल वापरलं पाहिजे, इंधन वापरलं पाहिजे आणि जिथे गरजेचं असेल त्या ठिकाणी आपण गाडीने जाणं किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर जास्त करणं किंवा सार्वजनिक जे काही ट्रान्सपोर्ट आहे त्याचा वापर जास्त करणं, मला वाटतं ह्या बाबतीत जरा आपण भर दिला पाहिजे। अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेलं आहे, अनेक ठिकाणी बागायचं नुकसान झालं, काय सांगा? आपल्या मंडळाकडलं नुकसान दिसतं। आज मागील झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी काही मदत जाहीर केलेली आहे, नक्कीच या मदतीमध्ये अजून भर पडली पाहिजे, अजून वाढीव मदत दिली गेली पाहिजे अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहोत, जी गरजेची आहे।
तर त्यावेळेचं नुकसान त्यापेक्षा जास्त नुकसान आता एका महिन्यानंतर पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं आहे. तर त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे वाढीव मदतीची मागणी आम्ही करू. नेटचं पेपर फुटलेलं आहे, त्याच्यामुळे बरंचसं नुकसान झालं विद्यार्थ्यांचं. नेटचं पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं काय सांगा? बघा, शेवटी एका परीक्षेकरिता जी नीट अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेची जेव्हा पेपर फुटी होते त्यावेळेला लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. वर्षभर केलेली तयारी असते, त्यानंतर जी काही पेपर फुटी होते त्याच्यामुळे नुकसान सहन करावं लागतं. नक्कीच विषय हा संवेदनशील आहे, परंतु ह्या विषयाकडे आम्ही गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई तर होईलच, परंतु ह्यापुढे भविष्यात हे होऊ नये याकरता नक्कीच आमची सरकार उपाययोजना करेल. पेपर का जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील इंधन बचत आणि पर्यावरण रक्षणासाठी दिलेला इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचा संदेश आता महाराष्ट्रातील प्रशासकीय कामकाजातही दिसून येतोय. या संकल्पनेला बळ देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः पुढाकार घेतला असून आजपासून त्यांनी आपल्या प्रशासकीय कामांसाठी आणि प्रवासासाठी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केला आहे. शाश्वत विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या संदर्भात माहिती देताना उदय सामंत यांनी सांगितलं की पर्यावरणाचे रक्षण आणि ऊर्जेची बचत ही केवळ सरकारचीच नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय अत्यंत प्रभावी आहे. या आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रदूषण मुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. त्यांच्या या निर्णयाचं पर्यावरण प्रेमींकडून स्वागत होत असून यामुळे शासकीय स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड हा उत्तम पर्याय ठरू शकतो असं प्रतिपादन रोजगार हमी फलोत्पादन आणि खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केलं. मंत्रालयात आयोजित फलोत्पादन विभागाच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड ही अत्यंत कमी साधनांमध्ये अधिक उत्पन्न देणारी शेती आहे. सध्याचा तरुण वर्ग नोकरीच्या शोधात असताना त्यांना शेती क्षेत्रातच आधुनिक आणि पूरक रोजगाराचे पर्याय उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून शेतकरी अधिक स्वावलंबी होतील. या बैठकीत मंत्री गोगावले यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राज्यात उच्च तंत्रज्ञान रोपवाटिका उभारणीच्या कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची केवळ अंमलबजावणी न करता त्या अधिक प्रभावीपणे आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने कशा राबवता येतील याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावं अशा सूचना त्यांनी दिल्या. आधुनिक शेती आणि उत्पन्न वाढीच्या उपक्रमांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. या बैठकीला विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याच्या सानिध्यात पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी सागरमाला योजनेअंतर्गत 111 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या लाटरोधक भिंत आणि प्रवासी जेटीचं भव्य लोकार्पण पार पडलं. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं फीत कापून आणि कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आलं. या प्रकल्पामुळे समुद्रातील लाटांचा अडथळा दूर होऊन भरती ओहोटीच्या वेळी बोटींची ने-आण करणे सोपे होणार आहे. भविष्यात या ठिकाणी वॉटर मेट्रो, सी वॉक, आधुनिक रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स विकसित करण्याचं नियोजन असून यामुळे स्थानिक मच्छीमार आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. या सोहळ्याला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री, महाराष्ट्र राज्य नामदार नितेश राणे, खासदार रायगड लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे, विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे, उपस्थित प्रमुख मान्यवर यासोबतच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि महिला बचत गटाच्या प्रतिनिधींची मोठी उपस्थिती होती. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील CBSE इयत्ता 12वी बोर्डाच्या वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर झालाय. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह आपल्या शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये चिराग ओढोल याने 97.40 व अकाउंट्स या विषयात 100पैकी 100 गुण मिळवत प्रशालेत प्रथम, मानसी कापसे हिने 97.20 गुण मिळवत प्रशालेत द्वितीय, ही जोयसर हिने 94.60% गुण मिळवत प्रशालेत तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर इयत्ता 12वी वाणिज्य शाखेतील 90%पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अन्वी कानाडे 94.40%, उल्ताफ मुकादम 94%, श्रावणी आवटी 93.40, गौरी शेठ 93.40, श्वेता लांजेकर 92.60, अमिरा चौगुले 92.40, तन्वी कानाडे 91.80, प्रार्थना उमराणीकर 91.40, ओम करवा 90.80, अंजली संदेशा 90.60, पूर्वा सुतार 90.20, स्वराज मुरुडकर 90% यांचा समावेश आहे. तसेच 23 विद्यार्थ्यांनी 85%पेक्षा अधिक गुण, 27 विद्यार्थ्यांनी 80%पेक्षा अधिक गुण प्राप्त केले. वरील सर्व विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अझीमभाई सुर्वे यांनी खेड शहरातील रस्ता निकृष्ट दर्जा दुरुस्तीबाबत खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात खेड नगर परिषद येथील रस्ता दुरुस्तीबाबत डांबरीकरणाचं काम सुरू आहे. सदर काम रात्री केल्यामुळे निकृष्ट दर्जाचं होत आहे. समर्थनगर येथील गोडाऊन जवळ असं काम करत असताना खेड तालुका काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी हे काम ताबडतोब बंद करायला लावलं. खेड शहराच्या विकासाच्या दृष्टीने सदरचं काम दिवसा होणं गरजेचं असताना रात्री अपरात्री काम केल्यामुळे रस्त्यावर डांबर सुद्धा उचलला गेलेला नाही. तरी सदरचं काम दिवसा करून घ्यावं आणि सदर ठेकेदाराकडून डांबरीकरणाची वॉरंटी किती असं बॉन्ड पेपरवर लिहून घेऊन त्यांच्याकडून काम करून घ्यावं असं या निवेदनात म्हटलंय. सदर निवेदन सादर करताना त्यांच्यासोबत प्रफुल्ल शेवरकर, पक्षाच्या कार्यकर्त्या सीमा शिंदे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खेड नगरपालिकेत अंतर्गत रस्त्याचं जो काम चालू आहे ते व्यवस्थित तरीक्याने काम होत नाही आणि त्या कामामध्ये धांदली चाललेली आहे. कोकणातला जो पाऊस आहे तो वरंदर पाऊस असते आणि त्या जे काम चाललेलं आहे तो जो येणारा पाऊस जो आहे तो कामाला तेवढं म्हणजे कामाची वाट लावून टाकणार किंवा काम ते व्यवस्थित राहणार नाही. ह्यासाठी आमचे काल आमचे 2 नगर आमच्या कार्यकर्त्यांनी जो काम चाललेला आहे तो थांबवलेला आहे. ह्याच्या पुढंसुद्धा जर असं जर कामातला जर धांदली होत असेल तर आमचे काँग्रेसचे कार्यकर्ता ते काम थांबवतील हे आम्ही आणि काँग्रेस पक्षाकडून आम्ही एक आंदोलन करणार. खेड शहरातल्या जनताला घेऊन शना आणि कुठेही काम चालू असेल ते काम आम्ही थांबवणार. 5 वाजता काम बंद झालं पाहिजे, परंतु ते काम रात्री 11 वाजेपर्यंत चालू होतं. म्हणजे कुठेतरी धांदली करायची आहे किंवा काम थुपपट्टी लावायची आहे. मनुष्यांना एवढं रात्र काम ते चालू होतं आहे आणि तिथं कुठलाही नगर परिषदचा कोणी कार्यकर्ता बोला किंवा कर्मचारी या इंजिनियर कोणी तिथं थांबलेला नाही. आणि ह्याच्या पुढं जर असं झालं आणि जर नगरपालिकाचा जर कोणी माणूस तिथं जर सुपरवायझिंग करायला किंवा पाहणी करायला जर नसेल तर आमचे कार्यकर्ता किंवा काँग्रेस पक्ष हे तिथं जाणशाना काम थांबवणार. जर अशी जर कामं जर चालली आणि त्याच्यातनं जर काय पद्धत नसेल आणि चुकीच्या पद्धतीने जर कामं चालली तर ती कामं आम्ही काँग्रेस पक्ष ते थांबवणार. आणि उद्या जर ते कामातला जर काय म्हणजे काही कमी जास्त झालं तर त्याचं जिम्मेदार नगरपालिकातच असणार. कोकण नगरी संघर्ष समिती व लोटे पर्यावरण संरक्षण समितीच्या माध्यमातून पुणे येथे न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांची भेट घेण्यात आली. यामध्ये न्यायाधीशांनी कायदेशीरदृष्ट्या ज्या काही गोष्टी या आंदोलनाच्या सहकार्यास लागतील त्याबद्दलची हमी आंदोलनकर्त्यांना दिली आणि कोकणातल्या जनतेला आव्हान केलंय. त्यामुळे एक नवीन ऊर्जा या आंदोलनामध्ये निर्माण झाली आहे. यामध्ये अशोकराव जाधव, न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, उदयजी घाग, रवींद्र गोवळकर, जितेंद्र आमरे, सुबोध सावंत देसाई या प्रमुख व्यक्तींनी त्यांची भेट घेतली आणि न्यायमूर्तींनी आंदोलनास पुरेपूर पाठिंबा राहील अशी ग्वाही दिली. माझ्या तमाम कोकणवासियांना मी विनंती करतो की लक्ष्मी ऑर्गॅनिक विरुद्ध जे आंदोलनाचे सगळे कार्यकर्ते आले, कोणी नेता नाही त्याच्यात आणि ते स्वखर्चाने मांडतायत, त्यांचा काय इंटरेस्ट आहे त्याच्यात. परंतु
तुम्ही ती ऑर्गॅनिक ही लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी ही लक्ष्मी नाही तर अवदस आहे आणि तिला हटवण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने, संविधानाच्या चौकटीत लाखो लोकांनी आंदोलन केलं पाहिजे. खरं म्हणजे मी कोकणात आंदोलनं केली तुम्हाला माहिती आहे, पण मी आता 85 वर्षाचा आहे, तेव्हा मला येता येणार नाही. पण मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की कंपनी गेली नाही तरी तुम्ही मरणार आहात. तर कंपनी घालून मेलात तर इतिहास तरी होईल. कोणाला दबावाला बळी पडू नका. आणि हे जर तुम्ही केलं तर तुमचा इतिहास होईल, तुमचं कोकण वाचेल. लोटे परशुराममधल्या सगळ्या कंपन्या घालवल्या पाहिजेत. आणि त्याच्यात काय वावगं नाही. ते म्हणतात विकास विकास, हा विकास नाही, हा सगळं कोकण भकास करण्याचा मार्ग आहे. आणि सगळे नेते लबाड आहेत, त्यांना या कंपन्या भरपूर पैसे देतात आणि त्यातून हे उभं राहतं. तेव्हा माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की या कंपन्यांविरुद्ध, लोटे परशुरामच्या MIDC विरुद्ध ताकदीने उभे राहा, सत्याच्या मार्गाने उभे राहा, अहिंसेच्या मार्गाने उभे राहा आणि संविधानाच्या चौकटीत उभे राहा. तुम्हाला यश येईल. तुम्हाला सर्वांना माझा आशीर्वाद आहे. जामगे येथील श्री कोटेश्वरी मानाई देवी वर्धापन दिन सोहळा 2026 निमित्त जामगे येथे आयोजित करण्यात आलेल्या फोकलोक या आगळ्या वेगळ्या लोककला कार्यक्रमास गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी उपस्थिती दर्शविली. तरुण कलाकारांनी एकत्र येत लोककला, संगीत आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम या कार्यक्रमातून सादर केला. आपल्या कलाकारांच्या जोरावर त्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकत संपूर्ण वातावरण उत्साहमय केलं. नव्या पिढीने एकत्र येऊन कला आणि संस्कृती जपण्याचा घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त करून सर्व तरुण कलाकार आणि आयोजकांचे योगेशदादा कदम यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, माय गव्हर्नमेंट इंडिया आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील सिंहस्थ कुंभमेळा लोगो डिझाईन स्पर्धेतील मुख्य परीक्षक गीतकार प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे आणि मंदार राणी यांच्यासह इतर परीक्षकांना सन्मानित केलं. गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान टीमने 11 आणि 12 मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथील धनज्योती महिला प्रभाग संघ आणि कोतवडे येथील एकता महिला प्रभाग संघाला अभ्यास दौऱ्यासाठी भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा अभियान सहसंचालक विजयसिंह जाधव आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पीरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा यशस्वीरित्या पार पडला. या दौऱ्यात गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या डॉक्टर सरिता पाटील, श्रीमती विजया लक्ष्मी आणि श्रीमती सुनैना यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा आणि तालुका कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान टीमने प्रभाग संघ कार्यालयाची पाहणी करून दप्तर व्यवस्थापन, उपसमित्यांचे कामकाज, आर्थिक नियमन, कर्ज परतफेड प्रणाली आणि ऑडिट प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच उपजीविका विकास अंतर्गत आंबा प्रक्रिया युनिटला भेट देऊन पॅकेजिंग, लेबलिंग आणि ई प्लॅटफॉर्म विक्री व्यवस्थेचा अभ्यास केला. दिनांक 12 रोजी टीमने कोतवडे येथील एकता महिला प्रभाग संघाला भेट दिली. यावेळी गणपतीपुळे बीचवरील महिला समूहाच्या ATV बाईक उपक्रमाची पाहणी करून त्यावर फेरफटका मारला. मालगुण येथील जय आंबे समूहाच्या दीपिका सुर्वे यांच्या सायनी हाऊस अँड रेस्टो या रिसॉर्टला भेट देऊन तेथील मॅनेजमेंट आणि कायकिंग प्रकल्पाचं विशेष कौतुक केलं. याशिवाय कोतवडे येथील काजू व्यवसाय आणि गांडूळ खत प्रकल्पाचीही माहिती घेतली. अभ्यास दौऱ्याच्या स्मरणार्थ गोवा टीमच्या वतीने प्रभाग संघांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.